काँग्रेस आणि एमआयएम बरोबर भाजपची युती खपवून घेतली जाणार नाही, अशा प्रकारची युती करणाऱ्या स्थानिक नेत्यांवर शिस्तभंगाची कठोर कारवाई करणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. अंबरनाथमध्ये भाजपबरोबरच्या युतीवर प्रदेश काँग्रेसची कठोर भूमिका. अंबरनाथचे काँग्रेस अध्यक्ष प्रदीप पाटील यांच्यासह पक्षशिस्तीचा भंग करणारे नगरसेवक पक्षातून निलंबित. लातूरमध्ये पुन्हा रेल्वेनं पाणीपुरवठा करण्याची वेळ येणार नाही, लातूरमधल्या प्रचारसभेत मुख्यमंत्र्यांची ग्वाही. भिवंडी आणि उल्हासनगरमध्येही मुख्यमंत्र्यांनी घेतली प्रचारसभा. सामान्य माणसाला न्याय मिळवून देण्याचे एकनाथ शिंदे यांचं अमरावतीतल्या प्रचारसभेत आश्वासन. तर पुण्यातल्या प्रचार रॅलीत स्वच्छ सुरक्षित पाण्यासाठी राष्ट्रवादीला मतदान करण्याचं अजित पवार यांचं आवाहन. मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा जाहीरनामा प्रकाशित. तर पुण्यासाठी भाजपचं संकल्पपत्र आणि कोल्हापूरसाठी काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध. बांगलादेशी आणि रोहिंग्यांच्या घुसखोरी मुंबईच्या सांस्कृतिक अस्तित्वासाठी धोकादायक. अमित साटम. घुसखोरी वाढणं या सत्ताधाऱ्यांचं अपयश. वर्षा गायकवाड यांचं प्रत्युत्तर. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्यात चर्चा. या वर्षात भारत इस्रायल धोरणात्मक सहकार्य आणखी बळकट करण्याच्या मार्गावर भर. देशाच्या अर्थव्यवस्थेचा विकासदर यंदाही वेगवान राहण्याचा अंदाज. या वर्षात विकासदर 7.4% पोहोचेल, सांख्यिकी मंत्रालयाचं पहिलं अनुमान प्रसिद्ध. नक्षलवाद विरोधी मोहिमेत सुरक्षा दलांना मोठं यश. छत्तीसगडमध्ये सुकमा जिल्ह्यात तब्बल 26 नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण. आणि T20 विश्वचषक 2024चे सामने भारताबाहेर दुसऱ्या देशात हलवण्याची बांगलादेश क्रिकेट बोर्डाची मागणी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं फेटाळली.